कडक उद्या माननीय अध्यक्ष महोदय 293 अन्वये या चर्चेला मी माझे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग अध्यक्ष महोदय 4376 किलोमीटर असून द्रुतगती मार्ग हे 34103 किलोमीटर आहे अध्यक्ष महोदय। जिल्हा मार्ग 46897 किलोमीटर असून ग्रामीण मार्ग 1,06,400 किलोमीटर आहे अध्यक्ष महोदय। आपण जर पाहिलं तर या राज्यामध्ये एकूण ग्रामीण मार्ग हे 70% अध्यक्ष महोदय। या विभागामध्ये आणि या परिसरामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं अध्यक्ष महोदय तर कॉर्पोरेशन असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्याकरता वेगळी तरतूद असते अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आज आपण पाहिलं तर प्लॅन आणि नॉन प्लॅन ज्या रस्त्यांचा विषय नेहमी चर्चेमध्ये येतो। आपण आमदार फंडामधनं आणि खासदार फंडामधनं जर विषय केला अध्यक्ष महोदय तर प्लॅन रस्त्यावर आणि नॉन प्लॅन रस्त्यावर फक्त आम्ही आमचा निधी सुचवू शकतो, पण आज आपला जर आमदार फंड पाहिला अध्यक्ष महोदय तर 2 करोड रुपये फक्त आपला आमदार फंड अध्यक्ष महोदय। गावामधल्या वेगळ्या वेगळ्या मागण्या असतात। कोणी म्हणतं सभा मंडप द्या, कोणी म्हणतं की आमच्या गावामध्ये हायमॅक्स लॅम्प बसवून द्या, कोणी म्हणतं समाज मंदिर द्या। अध्यक्ष महोदय, 2 करोड रुपयामध्ये जर आम्ही 1 किलोमीटर डांबरीकरण रस्ता घ्यायचा असला तर 25 लाख रुपये लागतात अध्यक्ष महोदय। डिलिमिटेशन मध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी 2 लाख 2.5 लाख मतदारसंघ असायचा अध्यक्ष महोदय। आज 3 लाख 3.5 लाख लोकांचा मतदारसंघ आमचा। मी ज्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतो अध्यक्ष महोदय त्याची लांबी 90 किलोमीटर अध्यक्ष महोदय। व्याज जर पाहिला तर 60 किलोमीटर आहे आणि आपला फंड पाहिला तर 2 करोड रुपये आहे। म्हणजे अध्यक्ष महोदय जणू काही एखाद्या बिना कपड्याच्या माणसाला एखाद्याने शर्ट घालावं आणि एखाद्याला पॅन्ट घालावी तशी परिस्थिती आमदाराची अध्यक्ष महोदय। जिल्हा परिषद मध्ये जर आपण पाहायला गेलात तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हा त्यांचा वेगळा निधी आम्हाला देऊ शकत नाही। आपण पाहिलं जिल्हा परिषद फंडामधले काम आमदार फंडात जर आम्ही दिला तर आता एक नवीन नियम निघाला, 3 लाख रुपयाच्या वरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर ई टेंडरिंग आहे। ई टेंडरशी माझा विरोध नाही आहे अध्यक्ष महोदय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत आहे, पण माझ्या मतदारसंघामध्ये मी जे काम आमदार फंडातून सुचवलं, नांदेडच्या माणसानं टेंडर भरलं। नांदेडचं आणि जळगावचं अंतर अध्यक्ष महोदय 450 किलोमीटर आहे। तो माझ्या मतदारसंघामध्ये काम करायला येऊ शकत नाही अध्यक्ष महोदय। पण माझी विनंती हीच आहे, जर तुम्ही ई टेंडरिंग करत असाल तर ही गोष्ट फार चुकीची आहे। याचं कारण तिथं जो टेंडर टाकतो त्याचं आम्ही तोंड पाहिलेलं नसतं अध्यक्ष महोदय। आपण ग्रामपंचायतीला तरी कमीत कमी अधिकार दिले पाहिजे। आपण ग्रामपंचायतीला कमीत कमी 15 लाखापर्यंत काम करण्याचे अधिकार दिले पाहिजे। आपण ग्रामपंचायतीला अधिकार दिले 10 लाख रुपयाचे, त्याच्यामध्ये आपण 1 लाख रुपयाचं ई टेंडरिंग केलं। तुम्ही सिमेंटचं ई टेंडरिंग केलं पाहिजे, तुम्ही आसारीचं ई टेंडरिंग केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। जेवढे आमदार इकडे बसले, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, शिवसेना असो, कोणत्याही पक्षाचे आमदार बसले आहे, आम्ही पूर्वी सांगायचो की चला महिन्याभराने गुलाबराव पाटील तुमच्या मतदारसंघामध्ये येईल, तुमच्या गावात येईल तर डांबरी रस्त्यावर काँक्रीटी रस्त्यावर चालत येईल। हे का करू शकत होतो आम्ही काम सुचवलं, कामाची रक्कम पाहिली, आम्ही लगेच आमची एजन्सी फिक्स करायचो की बाबा याला हा चांगला काम करणारा माणूस आहे, या एजन्सीला देऊन टाका, काम करा आणि चांगलं काम करा। आज काय परिस्थिती आहे, ही टेंडरमुळे आम्हाला माहित नसतं। आज तुम्ही बघा, आपण जलयुक्त अभियान राबवतोय, 18%, 22% बिलं घेताय लोक काम। तुम्ही बघा, तुम्ही म्हणत असाल जी डिपार्टमेंटची कामं होत आहे अध्यक्ष महोदय तीच योग्य प्रतीची आहे। ती डिपार्टमेंटची कामं होत नाही, ती योग्य प्रतीची नाही। तिथं आम्ही सांगतो की आसारी वापरा, तिथं कधीच आसारी वापरली गेलेली नाहीये, डबर मध्ये कामं होत आहे अध्यक्ष महोदय। शासनाने योजना चांगल्या डिक्लेअर केल्या, मुख्यमंत्री महोदयाची स्वच्छ प्रतिमा आहे, ते स्वच्छ कामं सांगतायत, पण खाली होतंय का नाही।
एक सेक्शन जेई आणि 100 एकर बागायतदार सारखा आहे. 100 एकर वाला बागायतदार आणि एक सेक्शन जेई सारखा अध्यक्ष महोदय. काय परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो. मी आमदार अध्यक्ष महोदय. मी 12 वर्षापासून 10 वर्षापासून 11 वर्षापासून सभागृहात आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ सभासद इथे बसले आहेत. अध्यक्ष महोदय, आज आपण बघतो की आज आम्ही शेतकऱ्यांकरता मागणी करतो की तुम्ही शेतकऱ्याला सूट द्या, बियाण्याकरता पैसा द्या, दुबार पेरणी करता पैसा द्या. अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्याकरता आम्ही मागणी करतो, आज चला माझ्या बरोबर बांधकामचा एक जेई दाखवतो तुम्हाला. मी डेप्युटी इंजिनियर दाखवतो. याच्या घरामध्ये ज्या वस्तू आहे त्या गुलाबराव पाटलाच्या घरात नाही. अध्यक्ष महोदय, जरी तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध वाटत असली अध्यक्ष महोदय, तर ही गोष्ट सत्य आहे. अध्यक्ष महोदय, आज आमचा एखादा मंत्री छोट्या गोष्टी करतो, लगेच भ्रष्टाचाराच्या बातम्या येतात. अध्यक्ष महोदय, जणू काही यांचा जन्मसिद्ध हक्क आहे टेंडरवाल्यांचा. हा, सेक्शन जेईला किती? 2%, 3% डेप्युटी इंजिनियर. अध्यक्ष महोदय, एसीला 2%. यांनी पैसे घेण्याचं यांचं बंधन ठरलंय. यांची बापदादाची हुकूम आहे. यांना पैसे दिल्याशिवाय आमची फाईल हलत नाही. अध्यक्ष महोदय, आज आम्ही 2 करोड रुपयाची कामं देतो. एक आमदारानं छात्र्याला हात ठेवून सांगायचा की तुमचा कोणताही टेंडरवाला असेल, तुमचा कोणताही काम करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल, बिना पैशांची यांची फाईल हलत नाही. भ्रष्टाचार काय पुढाऱ्यांचे मंत्र्यांचे काढता तुम्ही. लाईननं सगळे BNC वाले चेक करा. लाईननं तुम्ही BNC वाले झेडपी वाले इंजिनियर चेक करा. पूर्ण 1 वर्षाची अर्थव्यवस्था निघून जाईल तुमची. अध्यक्ष महोदय, गुलाबराव पाटील राबतो शेतामध्ये. रात्री 12 वाजता काळ्या आईची सेवा करण्याकरता पाणी भरतो. त्याची प्रगती होत नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही बघतो आता लागलेला हा सेक्शन जे झालेला माणूस 5 वर्षामध्ये करोड रुपयाचा बंगला बांधतो. धन आलं कुठून? गाडी आली कुठून? अहो, आम्ही जरी नुसती गाडी बदलायची अध्यक्ष महोदय, तर आम्हाला गाडी बदलवताना भीती वाटते. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आज यादी अध्यक्ष महोदय. जर तुम्ही सगळ्या इंजिनियरांची महाराष्ट्रातली यादी चेक करा, डेप्युटी इंजिनियरांची आणि एसी यादी चेक करा. अध्यक्ष महोदय, दर 2 वर्षाला यांची गाडी चेंज होते. अध्यक्ष महोदय, तुम्ही हे 2 करोड रुपये आमदाराला देऊन तुम्ही आमदाराच्या कामाच्या चौकशा लावता. अध्यक्ष महोदय, चौकशी लावतो कोण? आमदार. पैसे खातो कोण? इंजिनियर. अध्यक्ष महोदय, हे महाराष्ट्रात आजपासून चाललेलं नाही आहे. आम्ही सांगतो या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आलं याच्याशी आम्हाला घेणं नाही. अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये 10 कोटी रुपयाचे रस्ते तुम्हाला दिले. सोपल साहेब तुमच्याच मतदारसंघात दिले. काय झालं तुमचे रस्त्याचे काम देऊन? काय झालं? अध्यक्ष महोदय, 10 कोटी रुपये दिले. विनोदाचा जरी भाग सोडला अध्यक्ष महोदय, आज आपण रस्त्यांची प्रतिमा बघतो. प्रत्येक प्रदेश हा वेगळा आहे. आज जळगाव जिल्ह्यामधली आपण जर जमीन पाहिली अध्यक्ष महोदय, आज जरी तुम्ही डांबरीकरण केलं तरी दुसऱ्या दिवशी उखडतं. याचं कारण तिथं रायचिक्कन नावाची माती आहे, तिथं केळीची काळी माती आहे की तिथं तुम्ही रस्ता केल्यानंतर ती दुसऱ्या वर्षी फाटते. अध्यक्ष महोदय, अशी काही तरतूद केली आहे का? जसं मातीचं परीक्षण केल्याशिवाय आम्ही पीक लावू नये, तसं या अधिकाऱ्यांनी कधी आम्हाला सूचना दिल्या आहेत का? सरकारला सूचना दिल्या नाही दिल्या. यांना तिथं ओरबडायचं आहे. दरवर्षी त्यांना डांबरीकरण रस्ता तिथे डबल करायचा आहे. डबल रस्ता झाल्याशिवाय यांना पैसे मिळणार नाही, यांची कल्पना पक्की आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे तुम्ही कितीही केलं, आज तुम्ही रस्ता करा. शंभूराजे, पुढच्या वर्षी तो रस्ता जातो का? आपोआप फाटतो. कितीही क्वालिटीचा करा. या आभा यायच्या अगोदर नव्हे हा रस्ता फाटतो. एखादा प्रदेश आमच्या विभागामध्ये एक साइड अशी आहे की पूर्ण मुरमाड जमीन आहे.
तुम्ही एक वेळ डांबरीकरण करा, 10 वर्ष बघण्याची गरज नाही. आमच्याकडे एक तालुका जो माझा धरणगाव तालुका, तिथं अर्धा रस्ता हा मुरमाळ आहे. तिथे जर आपण गेला, फाउंडेशन सव्वा फुटावर आहे. तुम्हाला जर विहीर खोदायची असेल तर 3ऱ्या फुटापासून ब्लास्टिंग करावं लागतं. आणि एका साईडला जळगाव ग्रामीण मध्ये आपण गेलात तर आपल्याला 50 फूट काळी माती आहे. वरतून तुम्ही कंगणी टाकल्याशिवाय विहीर खोदू शकत नाही. अध्यक्ष महोदय, असं काही सुचवलंय का आम्हाला BNC वाल्यांनी, ZP वाल्यांनी की हे असे असे मातीचे प्रदेश आहे, इथं आम्ही हा जर रस्ता कायमस्वरूपी केला तर इथे आम्ही एक वेळेस तरतूद केली तर 10 वर्ष बघण्याची गरज नाही. अध्यक्ष महोदय, हे बिल आणलं, ही चर्चा आणली चांगली. अध्यक्ष महोदय, या चर्चेमध्ये फलित निघाला पाहिजे. नुसती चर्चा झाली, बोलणी झाली आणि विषय संपला, याच्याने होणार नाही. अध्यक्ष महोदय, आज आमच्या आमदारांना मी तरी आपल्याला सांगेल, कोणीही जिल्हा परिषद सदस्याला लोक बोलत नाही, पंचायत समिती मेंबरला बोलत नाही. खासदार तर एवढे चांगले माणसं, देव जाणो. वा वा वा, 6 महिने दिल्लीत राहतात, त्यांना कोणी विचारत नाही. सापडतो बिचारा तो गरीब आमदारच. न गेला तरी आमदार, नळ आला तरी आमदार, लाईट गेली तरी आमदार, लाईट आली तरी आमदार, गणपती आला तरी आमदार, दंगा झाला तरी आमदार, शेंडी झाली तरी आमदार आणि मौत झाली तरी आमदार. अध्यक्ष महाराज, रस्त्याचा विषय कोणी खासदाराला विचार नाही. अध्यक्ष महोदय, कोणी जिल्हा परिषद सदस्याला विचारत नाही, कोणी पंचायत समिती सदस्याला विचारत नाही. हा विषय फक्त आमदाराला विचारला जातो. आम्हाला फंड 2 करोड रुपये देतात तुम्ही. 8 किलोमीटरच्या वरती आम्ही डांबरीकरण रस्ता सुचवू शकत नाही. आता ही टेंडरिंग मध्ये नवीन फॅड काढलं, एकच तुकडं द्या, सिमेंटीकरण करायचं असेल 1 तुकडं द्या, 2,99,000. वा रे वा. त्याच्यामध्ये रॉयल्टी गेल्यावर काय राहतं, 30% तर कापली जाते. त्यातल्या त्यात आमच्या जळगावचं तर असं आहे की सगळे रस्ते कमी दरामध्ये केल्यामुळे आमचं औरंगाबादचं आणि आमचं DSR मध्ये 27% फरक आहे. 27% फरक आहे आमच्या DSR मध्ये आणि औरंगाबादच्या DSR मध्ये 27% फरक आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमची हात सोडून विनंती आहे, ई टेंडरिंग थांबवा. अध्यक्ष महोदय, DSRच्या ई टेंडरिंग हा जो प्रकार आहे अध्यक्ष महोदय, ही ई टेंडरिंग थांबवली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि पूर्वी ज्याप्रमाणे आम्ही रस्ते देत होतो, आपण पाहतो मजूर सोसायट्या कोणाच्या, मजूर सोसायटी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये मजूर सोसायटी. अध्यक्ष महोदय, मजूर सोसायटीचा अर्थ काय आहे? एखाद्यानं मजूर सोसायटी रजिस्ट्रेशन करायची, त्या मजूर सोसायटीनं एखादं काम घ्यायचं आणि त्या कामातून पैसे आल्यानंतर जेवढे मजूर आहेत त्यांच्या नावावर चेक पेमेंट करायचं. विचारतो ना मी, या बांधकामच्या एसीला कधी चेक केली काही नाही मजूर सोसायटी? खायला 1 नंबर आहे, चेक करायला कोण आहे? अध्यक्ष महोदय, मजूर सोसायटीचा अर्थ आहे, आज मी पाहिलं ज्या दिवसापासून मजूर सोसायटी रजिस्ट्रेशन झाली त्या दिवसापासून तो कामगारच बदलला नाही. तो राम बोलो भाई राम झाला, तरी त्याचं नाव यादीत आहे, तरी त्याच्या अकाउंटवर पैसा देत नाही. जळगाव जिल्ह्यात तर सगळ्या मजूर सोसायट्या बोगस आहे. माझं आव्हान आहे अध्यक्ष महोदय सरकारला, महाराष्ट्राच्या सगळ्या मजूर सोसायट्या चेक करा, सगळ्या जोर चेक करा. अध्यक्ष महोदय, हे आमच्या नाहीये, या काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांचंच हे सगळं कार्यक्रम आहे. अध्यक्ष महोदय, शिवसेना भाजपवाल्याला कुठे मजूर सोसायटी माहिती हो? आम्ही स्वतः मजूर आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्या मजूर सोसायट्या बोगस आहे. मजूर सोसायट्याचा अर्थ असा आहे की त्या मजुराच्या खिशात पैसा गेला पाहिजे. हे काय करता मजूर सोसायटीच्या भरोश्यावर? तुम्ही बँकेमध्ये तुमचा डायरेक्टर मजूर सोसायटीवर एक निवडून येतो JDCC, बरोबर आहे? 300 350 बोगस सोसायट्या करता. अध्यक्ष महोदय, 300 350 सोसायट्या बोगस करायच्या, पोसायचं, आणि बँकेला निवडणूक लागली की ज्या 6 जागा इतर असतात, सोपल साहेब 6,
त्याच्यामध्ये हे मतदान चालतं. तुम्ही या मजूर सोसायट्या बंद करा अध्यक्ष महोदय, यांची एक पण बँक येणार नाही निवडून. मी लिहून देतो तुम्हाला कागदावर. भ्रष्टाचार तर फार लांबचा विषय, हा विनोदाचा विषय सोडा अध्यक्ष महोदय. एकूण 18, 20, 21 जागेच्या वरती बँकेमध्ये नसतात. या 6 फुकटाच्या येतात यांच्या सोसायट्या चेक करा अध्यक्ष महोदय. हे काय सांगता अच्छे दिन आने वाले हैं बुरे दिन आने वाले हैं. 15 वर्ष झाले तुमच्याने साधी उलटी झाली नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय. आम्हाला हे लोक सांगतात की तुम्ही कामं करणार की नाही. आता शिंदे साहेब चालले गेले, ते म्हणले अर्जुन आणि गुलाबराव चालले गेले म्हणले अर्ध्यामध्ये. अरे आम्ही आमची भूमिका मांडली, तुमचा दम होता का तुमचं सरकार असताना बोलताना? आम्ही बोललो, आणि आम्ही बोललो म्हणजे टीका नाही केली. अरे ज्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो त्या शेतकऱ्याचं दुःख आम्हाला कळतं. ते मांडणं म्हणजे काही सरकारवर टीका करणं असं होत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या बांधकाम खात्यामध्ये काय गोलबंगाल चाललाय. 2 कोटी रुपये निधी बंद करा, 5 कोटी द्या. 5 कोटी द्या तुम्ही आम्हाला निधी. जलयुक्त शिवार, जलयुक्त शिवार. अरे आमदाराला अध्यक्ष करा तुम्ही. तिथे बी गोलबंगाल चाललाय. बांधकामाचे जेवढे काम आहे तिथं आमचा आमदार दारावर जातो, लग्नात जातो, शेंडीत जातो, जाता जाता काम पाहू शकतो. तुम्ही तो जलयुक्त तहसीलदार अमुक झालं कलेक्टर, आमदार काय आहे दोपटी देता त्याच्या हातात. अध्यक्ष महोदय, आमदाराची किंमत शून्य होते. अरे आमदाराचा पदाला मजबूत मान द्या. 3.5 लाख लोकांमध्ये निवडून येतो आम्ही. एखाद्या इंजिनियरला उभं करा बरं, तो आमदार होऊ शकतो का? आमदार होणं काय सोपं आहे का अध्यक्ष महोदय? रात्री 12 वाजता घंटी वाजली तरी आम्ही उठतो. आम्ही बिनपगारी फुल अधिकारी आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करणार आहे की बांधकामाकरता तुम्ही आमचा निधी वाढवा. जे बांधकामाची कामं चालू आहे जलयुक्त शिवारामध्ये, तिथे आमदाराला तुम्ही चेअरमन करा, आमदाराला मजबूत करा. अध्यक्ष महोदय, आम्हाला तहसीलदाराला सांगायचं असेल, तहसीलदारच्या अधिकृत बैठका घेऊ शकतो का मंत्री महोदय आम्ही? तुम्ही काढला का जी आर तसा आमचा? अरे आमदाराला हलकं करताय तुम्ही, हलकं करताय. आमदाराचा सचिव तहसीलदार असला पाहिजे. मी 100 वेळेस सांगितलं या सभागृहामध्ये. जोपर्यंत तुम्ही आमदाराला मजबूत करणार नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो अध्यक्ष महोदय, प्रशासनाला गती नाही येणार. आम्ही आम सभेमध्ये बोलवतो, निकृष्ट दर्जाचे काम आहे, ब्लॅक लिस्ट मध्ये ही एजन्सी टाकली जाते का नाही अध्यक्ष महोदय? जो डेप्यूटी इंजीनियर का सुनेगा, जो एसी के पैर पड़ेगा, वो बड़ा आदमी. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत या बांधकाम खात्यामधल्या या ज्या घुसलेल्या लोकांना अधिकाऱ्यांची जी चौकशी आहे, एक वेळेस चौकशी लावा झाडून जोडून. यांचा पगार किती? 50,000च्या वरती तर माझ्या माहितीप्रमाणे जेईचा पगार नसेल अध्यक्ष महोदय. हा करोड रुपयाचा बंगला बांधतो कुठून? अध्यक्ष महोदय, आमची पूर्ण आमदारांची हयात जाते. आम्ही 2 पावलं चुकीचे टाकले तर लगेच टीव्हीवर पट्टी येते. अध्यक्ष महोदय, आज या बांधकाम खात्यामध्ये आपलं काही करायचं असेल तर चालू वर्षामध्ये काय कामं झाली, पुढच्या वर्षामध्ये काम करणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये काय कामं होणार आहे, याचा निश्चितपणाने सरकारने विचार करावा अशी आपल्याला विनंती करतो. वेळ कमी आहे अध्यक्ष महोदय, आपण मला भरपूर वेळ दिली, पण आपल्याला हात जोडून विनंती अध्यक्ष महोदय की जो 2 कोटी रुपये तुटपंजा निधी तुम्ही आम्हाला दिला आहे तो 5 कोटी करा आपण. आणि तो 5 कोटी जर आपण केला, अरे मंत्री महोदय तुम्हीच ही मागणी कराल तर चुकीची आहे. 5 कोटी रुपये हा निधी आपण करावा अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. उल्हास पाटील.